नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर अमरावती मंडल न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते। कालपासून लोकसभा 2024च्या रीतसर प्रचाराला सुरुवात झालेली आहे। सर्वच उमेदवाराच्या प्रचाराच्या गाड्या फिरायला लागलेल्या आहेत आणि रॅल्या सुद्धा निघायला लागल्या आहेत। एकूण 37 उमेदवार आता या रणसंग्रामामध्ये उतरले आहेत। तर आपण आता या निवडणुकीबद्दल जनतेचे मत जाणून घेणार आहोत, जनतेच्या मनामधला उमेदवार जाणून घेणार आहोत। कारण जो तो आपला ढोलताशा वाजवतोय, जो तो आपला उमेदवार हा उमेदवार तो असं सांगत आहे, परंतु जनतेच्या मनामधला उमेदवार कोण आहे ते जनमत आपण जाणून घेतोय। आज रस्त्यावर माझ्यासोबत या ताई आहेत, मी त्यांना विचारू इच्छिते की त्यांच्या मनामधला उमेदवार कोण आहे। ताई, तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीबद्दल माहिती आहे? हा, तर या निवडणुकीमध्ये जे 37 उमेदवार आहेत त्याच्यापैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? राणा ताईच्या मनामधला उमेदवार आहे राणा। तर नवनीत राणांना तुम्हाला वोट का बरं द्यायचं आहे? त्या जनतेत वगैरे येतात वगैरे त्याच्यामुळं। फक्त जनतेमध्ये येतात म्हणून की त्यांनी विकास कामे केली आहेत? हा, विकास कामे केली ना त्यांना। ताईचं म्हणणं आहे की नवनीत राणा यांनी विकास कामे सुद्धा केलेली आहे, तेव्हा त्यांच्या मनामधली उमेदवार आहे भाजपाच्या म्हणजेच महायुतीच्या नवनीत राणा। आता आपण दुसऱ्या एका गृहिणीकडे जातो आहे, आपण त्यांना विचारणार आहे की त्यांच्या मनामधला उमेदवार कोण आहे? माझ्या हिच्यात नवनीत राणाच आहे। मला सांगा की भाजपाने जर नवनीत राणांना उमेदवारी दिली नसती तर तुम्ही तरी त्यांनाच निवडलं असतं का? नाही, त्यांना निवडलं असतं म्हणजे मोदी आले पाहिजे बस। मग हे मोदी आले पाहिजे म्हणून नवनीत राणांना निवडून द्यायचं आहे की नवनीत राणा तुम्हाला वैयक्तिक आवडतात? राणा व्यवस्थित आवडते आणि सगळे कामं करतात भरपूर, आणि बाकीच्या पेक्षा मला तर नवनीत राणा व्यवस्थित वाटते म्हणून आम्ही तिलाच वोट देऊ। बरं, येणाऱ्या काळामध्ये जर नवनीत राणा निवडणूक जिंकल्या तर त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या कामाची अपेक्षा आहे? नाही, कोणत्या कामाकडनं अपेक्षा नाही, कोणीही आलं तरी कोणत्याच कामाकडनं काही अपेक्षा नाहीच आहे, पण सर्वांचं जनतेचं काम करते, चांगली आहे म्हणून तिला निवडून द्यायची इच्छा आहे। बरं, परंतु काँग्रेसचे लोक म्हणतात की बळवंत वानखडे हे जमिनीवरचे उमेदवार आहे, म्हणजे एकदम शेतकरी घरातून आलेले असे, मग त्यांच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? त्यांच्याबद्दल काही अजून विचार आहे नाही, म्हणजे मी त्यांना ओळखतच नाही आहे, माहितीच नाही आहे आपल्याला त्यांचे। विषय असा आहे, बळवंत वानखडे उमेदवार चांगले आहेत, तो काही विषय नाही। त्यांनी ग्रामपंचायत पासूनचं इलेक्शन वगैरे जमिनी लेवलवर केलेलं आहे, पण आपल्याला समजा आता आपलं जे सक्षम नेतृत्व आहे, जे मोदी सरकार, मोदी ज्यांना म्हणतो आपण, आणि आता त्यांचा 3रा टर्म आहे, अशी इच्छा आहे की ते हिंदुत्ववादावर सुद्धा काम करतात आणि आपल्याला आपली सिक्युरिटी सुद्धा हवी आहे, आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसं समान नागरी कायदा वगैरे, आणि ते काश्मीरमधलं 370 कलम, म्हणजे बऱ्याचशा जनतेसाठी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं मोदी सरकारला परत आणण्यासाठी आता त्यांचा जो उमेदवार आहे त्यांना आणायचा आहे। मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी म्हणजेच मोदी सरकारला निवडून देण्यासाठी अमरावतीकरांची पहिली पसंती आहे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांची। दादा, तुम्हाला कोणते उमेदवार पसंत? आपल्याला नवनीत राणा। नवनीत राणा का बरं? नेमक्या नवनीत राणा गरीबाईचे कामं करते, जाऊन पडते, कुठं एखाद्या कॅन्टीनवाल्याला हात दाखवते, काका म्हणून आपल्याला आवाज देते, बाकी काय पाहिजे आपल्याला? परंतु लोकांचे नवनीत राणांवर असे आरोप आहेत की त्यांनी काही कामच केले नाही। लोक काही म्हणते, लोक एका याचे राहते, काय 10 याची असते, 10 रकमचे बोलणं असते, आपल्याला नवनीत राणा पाहिजे। बरं, मग बाकीचे जे उमेदवार आहेत, आता जवळपास 37 लोकांची यादी, अंतिम यादी जाहीर झालेली आहे, नवनीत राणा व्यतिरिक्त अजून कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती देऊ शकता? बुक काय बा, हे आपले दिनेश बुक। बरं, दिनेश बुब यांना पसंती देण्याचं झालं तर नेमकं काय कारण असेल? कारण म्हणजे कसं आहे, ते निवडून आली समजा तर ते भाजपमध्येच घुसून जाईल समजा, आता सरकार तर भाजपचीच राहील। परंतु दिनेश बुबच्या पाठीशी असलेले म्हणजे दिनेश बुब ज्या पक्षामधून आता उभे आहेत, प्रहार जनपक्ष, तर त्याच्यामध्ये जे प्रहारचे जे आमदार आहेत बच्चूभाऊ कडू, हे तर मोदीजींच्या म्हणजे केंद्राच्या सरकारच्या विरोधामध्ये बोलतात। विरोधामध्ये आहे, पण यायचं पुढं भविष्यात सांगता येते काय? चलत्या गाडीतच बसन ना ते आली कधी निवडून तर बच्चू कडूच्या याच्यात कायले राहीन, मग ते पक्षाच्या याच्यात नाही राहीन काय?
कामं करायसाठी. आज तुम्ही माझ्यासोबत बघताय की इथे खूप सगळे युवक आहेत आणि अमरावती लोकसभेची निवडणूक आता एक रंगतदार वळणावर आलेली आहे. युवकांचं सुद्धा मत जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आपण आज जनमत रस्त्यावर म्हणजेच आपण लोकांच्या मनामधला उमेदवार जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. लोकांच्या अनेक समस्या आहेत, युवकांच्या अनेक समस्या आहेत. लोकांच्या सामान्य जनतेच्या समस्या सोडवणारा असा उमेदवार आपल्याला हवा आहे. अमरावतीमध्ये अंतिम यादीमध्ये 37 लोक आता उरलेले आहेत आणि या 37 लोकांपैकी जनतेच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे ते जाणून घेण्यासाठी अमरावती मंडल पोहोचला आहे सामान्य जनतेच्या मध्ये जनमत रस्त्यावर. तर तुझं नाव? आदित्य. आदित्य, या युवकाच्या लोकसभा निवडणुकीबद्दलच्या काय अपेक्षा आहेत, काय विचार आहेत ते आपण जाणून घेऊया. लोकसभा निवडणुकीबद्दल तुला काय माहिती आहे? युवांना सगळ्यात पहिले तर रोजगार मिळाला पाहिजे आहे. जे सगळे युवा म्हणजे बेरोजगार बसलेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने रोजगार मिळायला, एवढे ते अभ्यास करून सुद्धा ज्या परीक्षा घोटाळा वगैरे होत आहे ते झाला नाही पाहिजे. हे सरकारने मेन त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तर आता अमरावती लोकसभेमध्ये जेवढे उमेदवार आहेत तर त्याच्यापैकी तुझ्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? असा जर पसंतीचा जर सांगायचं गेलं तर सध्याच्या परिस्थितीत तरी नवनीत राणा हे कमळ चिन्हामुळे त्यांना मतदान करायचं ठरवलेलं आहे. समजा नवनीत राणा यांना महायुतीची उमेदवारी मिळाली नसती किंवा भाजपाचं कमळी चिन्ह मिळालं नसतं तर अशा वेळी तू नवनीत राणांचा विचार केला असता का? हो, तरी त्यांचे बरेच कामं त्यांनी केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना मतदान कमळ जरी नसतं त्यांना चिन्ह मिळालं तरी मतदान करण्यात काही हरकत नव्हती. कमळ चिन्ह नसतं मिळालं तरी नवनीत राणा यांना मतदान करण्यात या युवकाला काही हरकत नाही. पण नवनीत राणा खासदार झाल्यानंतर तुला त्यांच्याकडून काय विकास कामाच्या अपेक्षा आहेत? विकास कामं तर रस्ते वगैरे तर ते सगळं होतच राहील, पण बाकी गोष्टींकडे शिक्षण संस्था त्यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि युवांकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की सगळ्यात मोठा विषय भारतामध्ये सध्या बेरोजगारीचा सुरू आहे आणि ती बेरोजगारी जर संपली तर सगळे समस्या नक्की खरोखर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. बरं, मला एक सांग, युवक म्हणतात बेरोजगारी आहे, बेरोजगारी आहे, बेरोजगारी आहे, परंतु जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र हा युवक पळ काढतो आहे. आपण जेव्हा मत विचारायला रस्त्यावर येतो तेव्हा युवक त्यांचं मत व्यक्त करायला तयार होत नाही, परंतु नंतर हेच युवक निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर ब्लेम करत बसतात. मग अशा युवकांना तू काय सांगू इच्छितो? माझं सगळ्यांना सांगण्याचं एकच मत आहे, कुणी न घाबरता समोर जाण्याची क्षमता ठेवावी. हे लोकशाही आहे, हुकुमशाही आहे नाही. तर लोकशाहीमध्ये सगळ्यांना हक्क आहे की आपला मत काय आहे मांडण्याची. खूपच छान असं उत्तर दादांनी दिलेलं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी पुढे या दादांकडे जाते आहे. दादा, अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार? हिंदी में बोलो. आपली लोकसभेची निवडणूक. अच्छा, जो विकास कार्य कर रहे हैं और आगे भी करते रहेंगे और यही है कि भाई अमरावती का विकास होते रहे और यह वैगन कारखाना, रोड, विमानतल ये सभी हमारे नवनीत राणा दे रही है. तो हम यही सोचेंगे कि भाई कमल का फूल लेकर ज़्यादा से ज़्यादा वोटों से विजयी बने. कमल का फूल नवनीत राणा. तर आज आपण इथे आलो आहे सातुर्ण्यामध्ये. बळवंतजी वानखेडे यांची प्रचार रॅली निघत आहे आणि या प्रचार रॅलीमध्ये आपण कार्यकर्त्यांचे काय विचार आहे, कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा त्यांच्या नेत्याकडून आहे, कारण अमरावती लोकसभा निवडणूक आता जोरशोर पर आलेली आहे. रणांगणात सगळेच खेळाडू उतरलेले आहेत, जो तो आपापल्या परीने प्रचार करण्यासाठी इथे भिडला आहे. आपण सामान्य कार्यकर्त्यांची आज विचार जाणून घेणार आहोत की कार्यकर्त्यांना काय वाटतं, त्यांच्या नेत्याकडून त्यांना काय अपेक्षा आहे, कशा पद्धतीचा विकास ते करणार आहेत. आपण त्याच्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या भावना आपल्याला समजून घ्यायच्या आहे. नमस्कार ताई, आम्ही अमरावती न्यूज मंडळमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. आजचा आपला विचार आहे की बळवंतजी वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहे. एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघता? सर्वप्रथम तर बळवंत वानखेडे हे एक भूमिपुत्र आहे, शेतकऱ्यांचा लेक आहे. शेतकऱ्यांचा लेक असल्यामुळे त्यांना जमिनीची आणि मातीची खूप जाण आहे. त्या याच्यामुळे त्यांना ती जी उमेदवारी मिळाली त्यामुळेच त्यांना मिळालेली आहे. आमदार खासदार जे असतात त्यांनी जनमानसाकडे, शेतकऱ्यांकडे
बघायला पाहिजे किंवा ज्या काही शेतकऱ्यांचे हाल होऊन राहिले आहे, रोजगारांच्या समस्या आहे, नोकऱ्यांच्या समस्या आहे, ह्या समस्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे बळवंत भाऊ वानखडे हे एकमताने आम्हाला याच्यासाठी आम्ही उमेदवार दिला का जो भूमिपुत्र आहे तो भूमीकडे लक्ष देईलच. आणि जे उद्योगधंदे आहे इथेच नाही पाहायचं आपल्याला, अमरावतीच नाही करायचे, तर पूर्ण याच्यामध्ये आपल्याला लोकसभेत जर हा उमेदवार निवडून गेला तर बरेच कामे आपले होतील. आणि अशा हे कामं जर झाले, तळागाळातील लोकांना जर हे आपल्याला उद्योगधंदे मिळाले पोटापाण्याला, कारण काय होऊन राहिलं आहे बेरोजगारी भरपूर आहे. आणि आपण धान्य म्हणजे कंट्रोलमध्ये 2 रुपये 3 रुपयानं धान्य देतो, पण सिलेंडर वगैरे ह्या काही अशा भानगडी आहे ह्या तुम्ही महागड्या केलेल्या आहे. शिक्षण महागडं केलेलं आहे, शाळा बंद करतात आहे, कॉलेज बंद करतात आहे, कंपन्या बंद करतात आहे. यासाठी कोणीतरी तर आमचा हे नेता लागेल ना लोकसभेमध्ये बोलायसाठी. त्यामुळे आम्ही बळवंत वानखडे यांना मोठ्या यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि आम्हाला ग्वाही आहे की एकमताने बळवंत वानखडे निवडून येणार. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आम आदमी पार्टीचा पण बळवंतजी वानखडे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आम आदमी पार्टीला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. दादा तुमचं नाव? नागेश लोणारे. तुमची काय अपेक्षा आहे बळवंतजी वानखडे यांच्याकडून? आज देशात जे असंविधानिक पद्धतीनं नेत्यांवर जे कारवाया होत आहे, संविधानाचं कुठेतरी अवहेलना होत आहे आणि अशा प्रकारचं राजकारण आजपर्यंत 60 वर्षात कधी दिसलेलं नाही आहे. किंवा कुठल्याही व्यक्ती जर बोलत असेल तर त्याच्यावर एखाद्या प्रकारे कारवाई, तू बोलला का, वाईट बोलला का, चांगलं बोललं का, याच्यात सरकार काहीही हे न करता त्या व्यक्तीवर कारवाई करत आहे. म्हणजे एक भीतीचं वातावरण निर्माण करत आहे आणि आम्हाला हे बदलवायचं आहे. आणि याच्यासाठी आमचे माननीय राष्ट्रीय संयोजक जे अरविंदजी केजरीवाल यांच्यावर जे असंविधानिक पद्धतीने ईडी द्वारा कारवाई केली आहे ते एक असंविधानिक असून आणि ते संविधानाच्या अपमानक असून त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळं आमच्या इंडिया गठबंधनने दिल्लीमधून महाविकास आघाडी आणि भारतात सर्व याच्यात आमच्या पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचं कबूल केलेलं आहे. इथे एक शेतकरी पण आलेले आहेत बळवंतजी वानखडे यांना पाठिंबा देण्यासाठी. आपण त्यांचे पण मत इथे जाणून घेणार आहोत. तुमचं नाव काका? माझं नाव बाबा कडू, धामणगाव तहसील मधला मी अशोकनगर या गावचा आहे. तुम्हाला बळवंतजी वानखडे यांच्याकडून कुठल्या अपेक्षा आहेत कामाच्या? बळवंतराव वानखडे हे अतिशय तळागाळातले कार्यकर्ते आहे आणि ते काही जे त्याचे प्रतिस्पर्धी आहे तेवढे करोडपती आणि लखपती नाही आहे. त्याच्यामुळं त्यांना पुरण्यासाठी त्यांचा स्वभाव, त्यांचं काम करण्याची हातोटी, लोकांमध्ये मिसळण्याचं हे आणि सगळ्यांना घेऊन चालण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे त्यामुळं सर्वात तळागाळातल्या लोकांना तो आवडता नेता आहे. म्हणून आमच्या सगळ्या जणाला, कास्तकारा वगैरेला असा माणूस त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्हाला जवळचा माणूस पाहिजे आहे. बघा इथे अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहे. मी दादांकडून जाणून घेऊ इच्छिते हे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्ष जो आहे त्या पक्षाचे हे कार्यकर्ते आहे. दादा आपल्याला माहिती आहे की अमरावती हा शिवसेनेचा गड होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आता यावेळेला महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या व्यक्तीला उमेदवारी मिळालेली आहे. तर एक शिवसैनिक म्हणून तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराकडे कोणत्या दृष्टीने बघता? काँग्रेसच्या उमेदवाराकडे आम्ही विजयाच्या दृष्टिकोनातून बघतो आहे. कारण आखरी महाविकास आघाडी आणि उद्धव साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आमच्या जेवढाही शिवसैनिक, युवा सेना, महिला आघाडी ह्या ताकदीनं आम्ही प्रचारामध्ये उतरलेलो आहे. आणि जोपर्यंत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि बडनेरा अमरावती मतदारसंघातून जेवढा जास्तीत जास्त लीड महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेला मिळेल हे आमचं शाश्वती आम्हाला आहे. आणि खरं म्हटलं म्हणजे तुम्हाला माहीत आहे आता हे समोरले जे नौटंकी करणारे लोक आहे का भाजपमध्ये गेले, कारण कार्ड सर्टिफिकेट खोटं ठरलेलं, आम्ही कोर्टाचा आदर करतोय, पण त्यांना हे माहीत होतं का आज आपण भाजपचे तिकीट घेत नाही तर आपण आतमध्ये जायची आपली ताकद त्यांना ठेवायची होती. म्हणून आम्ही जास्तीत जास्त शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आम्ही ताकदीनं बळवंत वानखडे यांच्या पाठीशी आहे आणि जास्तीत जास्त 3 ते 3.5 लाखाच्या लीडनं बळवंत वानखडे विजय होणार आहे. खूप खूप धन्यवाद दादा. एक शिवसैनिक म्हणून दादांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे. इथे अजून आहे सागर दादा. तर मी त्यांना विचारू इच्छिते की दादा आता अमरावती शहराचं म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मोठ्या मोठ्या पक्षांचे छोटे छोटे पक्ष होत आहेत. मग अशा वेळेला कार्यकर्त्यांनी कुणाचा झेंडा हातामध्ये घ्यायचा असा संभ्रम कधी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो का? नाही, बिलकुल नाही. जे लोक निष्ठेने पक्षासोबत
आणि पक्षाच्या पक्षप्रमुखासोबत राहते, त्यांच्यासाठी हा पक्ष फुटणं वगैरे काही महत्त्वाचा विषय आहे नाही. कारण की जी निष्ठा म्हणतो, ही निष्ठा तुम्हाला उद्धव साहेबांसोबत राहणाऱ्या लोकांमध्ये दिसेल, ही निष्ठा तुम्हाला शरद पवार साहेबांसोबत राहणारी दिसेल. पक्ष फोडला म्हणजे तुम्ही कार्यकर्ता फुटत नाही. तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणात त्यांनी आता नेते फोडले, नेते गेले, पण जे निष्ठावान कार्यकर्ते होते ते आजही पक्षासोबत आहे आणि ताकदीने आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही फिराल तर आज उद्धव साहेबाची लाट अशी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी तुम्हाला या निमित्तानं नक्की सांगेल की आमच्यासाठी महत्त्व पक्ष नाही, आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जातो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार असो किंवा काँग्रेस असो, आज ही मुठ्ठी संपूर्ण महाराष्ट्रात एकजूट होऊन काम करतात आहे आणि तुम्हाला याचा परिणाम येणाऱ्या 26 तारखेला मतदानातून दिसेल, एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. आणि प्रामुख्याने तुम्हाला इच्छा उमेदवाराबद्दल सांगतो म्हटलं तर इच्छा उमेदवारांबद्दल संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नैराश्य निर्माण झालेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने यांनी इथलं राजकारण गढूळ करण्याचं काम केलेलं आहे, कारण की तुम्ही बघितलं असेल विकासात्मक कामं कुठलेही इथे दिसून राहिले नाही आहे. फक्त आणि फक्त जातीचं राजकारण करणं, खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांनी आता ही निवडणूक लढत आहेत. पण ही संपूर्ण जनता आता ओळखून गेलेली आहे की हे नौटंकी आहे आणि ही नौटंकी आता खपून घेणार नाही. प्रामुख्याने मला हे सांगू इच्छितो तुम्हाला. अमरावती मंडल न्यूजच्या वतीने आज आपण उतरलो आहे रस्त्यावर, जनमत रस्त्यावर, म्हणजे लोकांच्या मनामधला नेमका उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या काकांच्या सोबत आहे. काका, तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? नवनीत राणा. कमळ. कमळ आहे म्हणून नवनीत राणा आहे? पहिल्यापासून कमळ नवनीत राणाचा माझा, पहिल्यापासून नवनीत राणा यांना पसंती क्रम देण्याचं कारण काय? माझे खास मित्र आहे आणि माझ्या घराजवळ राहत होते, ते पहिल्यापासून माझी मैत्री चांगली आहे. नवनीत राणा यांनी अमरावतीच्या विकासासाठी काय कामं केले? भरपूर कामं केली त्यांनी. मंदिराचे ते गेलं, पण इकडे मंदिरं बांधले, रेल्वे स्टेशनचे. परंतु लोक तर म्हणतात की नवनीत राणा आणि रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा वाचलं, शिवपुराण घेतलं आणि ते फक्त हे पुराण वाचून किंवा हनुमान चालीसा वाचून विकास होत नाही. असं काही नाही आहे. हे तर सगळं लोकांचं म्हणणं आहे, तसं काही नाही झालं त्यांनी. सगळं लोकांनी तिकडे वाचले, सांगली वगैरे त्याला नाही वाचलं लोकांना, हनुमान चालीसा वाचलं, सगळे वाचले तिकडे. तर आता नवनीत राणा जर या निवडणुकीमध्ये निवडून आल्या तर तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे कामाची? माझ्या मिळाला मला वाटला तो बामणे मंदिराजवळ, तिथे रस्ता नाही आहे, तिथे रस्ता करून द्या, रोड घरापर्यंत. आणि माझ्या आधार कार्ड हे नाही आहे, वोटिंग कार्ड नाही आहे, वोटिंग कार्ड मला करून द्या. वोटिंग कार्ड नाही माझ्याकडे. काकांकडे वोटिंग कार्ड नाही आहे? 5 मतदान आहे, 5 आहे माझे, 5 मतदान आहे माझे, 5ही कार्ड नाही. मी मुंबईला होतो पहिला, मी आता इथे आलो. म्हणजे माझं मूळ अमरावतीचं आहे, पण मी 40-50 वर्ष मुंबईला होतो. पण काका, रस्ते बांधण्याचं जे काम आहे ते खासदाराचं नसून ते नगरसेवकाचं आहे, मग अशा वेळेला आपण काय करणार? माझी आम्ही सांगणार तुम्हाला हे आहे किंवा रस्ता बिलकुल खराब आहे, ते एकच रस्ता खराब आहे तेवढा. आज आपण अमरावती लोकसभा निवडणूक 2024च्या निमित्ताने आज रस्त्यावर उतरलो आहे. एकूण जाहीर झालेल्या 37 नावांपैकी जनतेच्या पसंतीचे नाव कोणतं आहे, जनतेचा कौल काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण अमरावतीच्या रस्त्यावर आलो आहे. काका, तुम्हाला अमरावतीच्या या लोकसभा निवडणुकीबद्दल माहिती आहे? तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? नवनीत राणा. नवनीत राणाच का बरं? नाही, त्याचे कामं चांगले आहे आणि आमच्या पक्ष पण चांगला आहे. बीजेपी मोदीला निवडून आणत आहे आम्हाला, तर नवनीत राणाला मतदान करणार आहे आम्ही. समजा बीजेपीने दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला उमेदवारी दिली असती तर अशा वेळेला तुम्ही नवनीत राणांना पसंती क्रम दिला असता का? हो, नवनीत राणांना पसंती दिला असता. एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला बीजेपीला वोटिंग करायचं आहे आणि जर बीजेपीने नवनीत राणांना तिकीट दिलं नसतं तरी तुम्ही नवनीत राणांना निवडून दिलं असतं का? तुम्हाला नेमकं कोण पसंत आहे, बीजेपी की नवनीत राणा? दोन्ही पण पसंत आहे, बीजेपी पण पसंत आहे, नवनीत राणा पण पसंत आहे. तर जनमत रस्त्यावर घेत असताना इथे आम्हाला कार्यकर्ते भेटले आहेत. त्याचा चेहरा बघून तुम्हाला सर्वांना जाणीव होते की ते एक कार्यकर्ते आहे. बघा, एक कार्यकर्ता जेव्हा रस्त्यावर असतो तेव्हा तो सामान्य नागरिक असतो आणि म्हणूनच आपण बाळूभाऊची प्रतिक्रिया या निवडणुकीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांनी एक सामान्य नागरिक म्हणून आज मला इथे प्रतिक्रिया देणं मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. तुमच्या मनामधला पसंतीचा उमेदवार कोण? नवनीत राणा. नवनीत राणा याकरता पसंतीचा आहे कारण 2014च्या निवडणुकीमध्ये त्या पराभूत झाल्याच्या नंतरही त्या घरी बसल्या नाही. 24 तास पूर्ण आपल्या अमरावती लोकसभेमध्ये
प्रत्येक जनतेच्या त्यांनी समस्या सोडवल्या, प्रत्येक गावागावात भेटी दिल्या. असं अमरावती लोकसभेमध्ये एकही गाव नसेल का जिथे नवनीत राणा पोहोचल्या नाही. प्रत्येक गावात 3-3 ते 4-4 वेळ त्या पोहोचलेल्या आहे. गोरगरीब जनतेच्या समस्या त्या निपटवतात. तसेच त्यांच्या शंकरनगर येथे निवासस्थानी दररोज 4 ते 5 हजार लोक हे काम घेऊन येतात, आपल्या समस्या सांगतात आणि त्या 4-5 हजार लोकांच्या समस्या त्या सर्व निपटवतात. असा कोणी तिथून नाराज होऊन जात नाही. बरं, आता त्यांचा विकास कामाचा कुठला अजेंडा आहे? त्यांचा विकास कामाचा म्हणजे 5 वर्षामध्ये त्यांनी भरपूर विकास कामं केलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्यांचा कुठला अजेंडा राबवणार? येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही बेरोजगारीच्या बद्दल जो काही इथं प्रश्न उद्भवलेला आहे, असंख्य बेरोजगारी अमरावती जिल्ह्यामध्ये आधी म्हणजे 50 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये निर्माण झालेली. आता या 5 वर्षामध्ये अनेक कंपन्या त्या MIDC मध्ये त्यांनी आणलेल्या आहे, खेचून विमानतळ आणलेला आहे, स्कायवॉक आणलेला आहे, आपल्या इथे हॉस्पिटल आणलेलं आहे. मोठे लोकांचे आरोप आहेत की ते काम त्यांनी केलेले नाहीये, त्यांनी त्या कामाचा फक्त श्रेय घेतलं. नाही, सगळे कामं हे थांबलेले होते, श्रेय नाही घेतलेला आहे. हा निधी खेचून आणणं केंद्रामधून आणि त्याच्याकरता तिथे समस्या मांडणं, त्यांनी आतापर्यंत या 5 वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी 48 वेळा संसदमध्ये समस्या मांडलेल्या येथील जनतेच्या. या आधीच्या कोणत्याच खासदारांना अशा समस्या मांडलेल्या नव्हत्या. आणि जनतेमध्ये मिसळून जनतेचे जे कामं करणं याला खासदार म्हणते ना, की तुम्ही का निवडून आल्याच्या नंतर गायब होऊन जायचं आणि 5 वर्षांना पुन्हा यायचं, त्याला खासदार म्हणत नाही. ते जनतेमध्ये आणि जमिनीवरच्या खासदार आहे. बाळूभाऊच्या मते नवनीत राणा या जमिनीवरच्या उमेदवार आहेत. त्यांनी आतापर्यंत एक जी प्रतिक्रिया मला दिली ती एक सामान्य नागरिक म्हणून दिली आहे. इथे रस्त्यावर एक भाजीचं दुकान लावणाऱ्या आजी आहेत. या आजीकडून आपण या निवडणुकीबद्दल जाणून घेऊया. अतिशय सामान्य म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरच्या या सामान्य नागरिक आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह या भाजीच्या व्यवसायावरच चालतो आहे. तर या काकूंना मी काही प्रश्न विचारणार आहे. काकूंसाठी मला थोडं ऍडजस्ट व्हावं लागतंय आता. काकू, तुम्हाला या निवडणुकीबद्दल काही माहिती आहे का? निवडणुकीबद्दल काहीच माहिती नाही. बरं, तुम्ही कुठल्या उमेदवाराला ओळखता का? या आता लोकसभा निवडणूक आहे, त्याच्यातल्या कुठल्या उमेदवाराला ओळखता का? नाही, मी कोणालाच ओळखत नाही. कारण रवी राणा हे नेहमी येतात, त्यांची मी नवनीत राणाला ओळखते. त्या आमच्या घराकडे तिकडे आदिवासी हॉस्टेलच्या नेहमी त्यांचा चक्कर राहते, हळदी कुंकू करते, कोणतं काही संक्रांत साड्या वाटते, त्यांची ओळख आहे. बाकी त्यांना नाही ओळखत. बरं, तुम्हाला भेटली का त्यांनी दिलेली साडी? नाही, मी गेलीच नाही. तुम्ही गेल्या नाही? नाही. बरं, बाया म्हणतात की त्यांनी अशा मच्छरदानी सारख्या साड्या दिल्या, खराब साड्या दिल्या, तर तुम्हाला काय वाटते, त्यांनी दिलेली साडी तुम्ही पाहिली का? नाही, हे खोटी गोष्ट आहे. लोक म्हणते की हलक्या दिल्या, ते काही नाही. बाकीच्या लोकांना मिळाल्या त्या चांगल्या साड्या मिळाल्या, लोकांनी सांगितले मला, पण मला वेळच नव्हता, पण मी काही जाऊ नाही शकले. बरं, तुमच्या स्वतःच्या काही अडचणी, काही समस्या आहेत का ज्या खासदारांनी सोडवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, काही अडचण नाही. तुम्ही निवडणुकीत मतदान करत असता का? मतदान करते, पण आता 10-15 वर्षापासून माझं मतदान पडून नाही राहिलं. ह्या नवातेले मतदान झालं होतं, तिथं मतदानाच्या वेळेस पावती मागायला गेली तर माझ्या लेडीजच्या ठिकाणी पुरुषाचा फोटो लागला. त्यापासून ते लोक म्हणते तुमचं मतदान होत नाही. बघा, सामान्य नागरिकाच्या ह्या सुद्धा समस्या आहेत. या काकूंची ही समस्या आहे की अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 10 ते 12 वर्षापासून यांचं वोटच पडत नाहीये. कारण ज्या वोटिंग लिस्टमध्ये यांचं नाव आहे त्यांच्या नावाच्या समोर एका पुरुषाचा फोटो आहे. तर ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्या सुद्धा दुरुस्त झाल्या पाहिजे. या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक सामान्य नागरिकाला आपलं मत देऊन योग्य उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे या लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या समस्या जर प्रसार माध्यमातून समोर येत असतील तर नक्कीच त्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्या समस्या सोडवल्या पाहिजे. बरं, आता हे सगळे भोंगे वगैरे फिरून राहिले आहे, याच्यातून तर काही थोडंसं लक्षात आलं असेल ना की काहीतरी निवडणुकीचं आहे म्हणून आता प्रचार चालू आहे. प्रचार चालू आहे. तर या प्रचारामधून तुमच्या कानावर कोणतं नाव पडलं? बस एक जो काम करत असेल, सेवा करत असेल त्याला आपण मत देऊ. मग कोणाला मत द्याल तुम्ही? आम्ही मोदीला मत देऊ. मोदीला मत देणार, पण मोदी थोडी उभे आहे अमरावती मधून. कमळचं चिन्ह आहे ना, कोणाचंही कमळ चिन्ह असो, पण आम्ही कमळ चिन्हावरच शिक्का मारू. बरं, अमरावतीत कमळाचं चिन्ह कोणाला मिळालं काही माहिती आहे? आता नवनीत राणाला मिळालं. अच्छा, नवनीत राणाला मिळालं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नवनीत राणा यांना कमळाचं चिन्ह मिळालंय. मग या निवडणुकीबद्दल बाकी काही अजून माहिती आहे का तुम्हाला?
तेवढी माहिती नाही आहे. कधी नवनीत राणा यांना भेटलाय तुम्ही? हो येतात ना. बरं, तुमच्याकडे साड्या वाटल्या होत्या का त्यांनी? हो साड्या, आता हळदी कुंकू झालं. हळदी कुंकू हो हो, आणि मदतही करतात ते. दिवाळीला किराणा देतात, साड्या वाटतात आणि गोरगरिबाची सेवाही करतात. बरं, फक्त किराणा वाटतात, साड्या देतात म्हणून त्या तुम्हाला आवडतात की अजून काही विकास काम? सेवा करणारवाल्या आहेत त्या. सेवा करणारे हा. पण प्रत्येक दुःखासुखामध्ये त्या साथ देतात गरिबांना. रवी भाऊ आमचे ते पण साथ देतात आणि नवनीत राय वहिनी त्या पण आम्हाला साथ देतात. त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार. गरीबाच्या मागं धावणार वाले हे दोघच जण आहेत, नाही तर कोणी डुकून पाहणार वाले नाही आहेत. फक्त कार्यकर्तेच असे करून राहिले. मदत कार्य करायचं. अमरावती जिल्ह्यामध्ये कोणताही खासदार किंवा आमदार आतापर्यंत कोणाही गरीबाच्या दारापर्यंत गेलेला नाही. आणि जर त्यांना भेटायला जर गेलो तर साहेब दिल्लीला गेले, मुंबईला गेले, बस एवढं सांगतात. पण रवी भाऊ राणाकडे गेलं, भेटायचं आहे तर भेटतात ते, आणि ताई पण भेटतात. बाकीचा आमदार असा कोणताच अमरावती जिल्ह्यातला आमदार खासदार नाही जो भेटणार गरीबाला. आमच्या गरीबाच्या कोणी झोपडपट्टीत येत नाही, पण रवी भाऊ राणा, नवनीत राणा या दोघं जण चक्कर मारतात, नाही तर कोणी येत बरं, नाही. जेव्हा रवी राणा, नवनीत राणा यांच्यावर लोक आरोप लावतात की ते किराणा वाटतात, साड्या वाटतात आणि त्याच्या भरोशावर झोपडपट्टीतल्या लोकांचे मतं घेतात, असा आरोप त्या लोक त्यांच्यावर करतात. मग अशा आता वेळेला ते गरीबाची मदत नाही करतील तर मग कोणाची मदत करतील सांगा? हे येतात काय मदत करण्यासाठी? पहा, गोरगरीब जनतेचे अशा प्रकारचे उत्तर आहेत. त्यांचं फक्त म्हणणं आहे की गोरगरिबांची मदत करणारा कार्यकर्ता, गोरगरिबांची मदत करणारा उमेदवार त्यांना हवा आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा पसंतीक्रम जातो आहे नवनीत राणा यांच्याकडेच. नवनीत राणाची शक्यता जास्तच आहे. बडोद वानखडे त्यांच्या ऑपोजिटमध्ये फाईट त्यांची दोघांचीच आहे, बडोद वानखडे आणि राणांची. असं काही सांगता नाही निश्चित का नवनीत राणा निवडून येऊ शकते म्हणून. मग बडोद वानखडे दावेदार आहे त्याच्यात, सुनील म्हणजे काँग्रेसचे दावेदार आहे ते. रिपब्लिकन तुम्हाला वोट द्यायचं झालं तर तुम्ही कोणाला देणार किंवा तुम्हाला कोणता उमेदवार पसंत आहे? मी तर नवनीत राणाला मत नवनीत राणा. बरं, नवनीत राणांना भाजपाने तिकीट दिलं म्हणून तुमची पसंती आहे की तुम्ही त्यांच्या विकास कामांना घेऊन त्यांना पसंत? तसं म्हणायचं म्हटलं तर आपल्याला मोदीकडे पाहूनच आपल्याला मत द्यायचं आहे. म्हणजे मोदीचे जे कार्यकर्ते आहे मोठे देशाचे. पुन्हा एकदा मोदींची लाट आपल्याला ओसरलेली नाही आहे, म्हणजे आपल्याकडे ओसरलेली नाही आहे. लोक म्हणतात मोदींची लाट ओसरली आहे, पण मोदींची लाट अजिबात ओसरलेली नाही आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी आजही जनता फक्त आणि फक्त कमळालाच निवडून देणार आहेत, असं या काकांचं म्हणणं आहे. अजून आपण यांना विचारूया, तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे दादा या निवडणुकीमध्ये? आपल्यासाठी आपल्याला निवडून आणणार पंजा. वानखडीचा जो पंजा आहे त्या पंजाले काढायचा आहे आपल्याला. तर वानखेडेजींनाच का बरं काढायचं आहे तुम्हाला? म्हणजे त्यांनी अशी कुठली विकास कामे केली आपल्या जिल्ह्यासाठी? अरे मला सांगा तुम्ही, एवढ्या हे जे नवीन जे पिढी आहे, नवीन पिढी जे आहे, ही नवीन पिढी शिक्षणापासून, म्हणजे शिक्षण आहे तर यांनी नोकऱ्याच बंद केल्या. पण म्हणजे कसं आहे, गरीबाचे लेकरं आजही खाली आहेत, कपड्याच्या दुकानात कामं करून राहिले. गरीबाचे लेकरं कपड्याच्या दुकानात कामं करून राहिले. मोठे मोठे लोक जे आहेत श्रीमंत, त्याचे लेकरं बिचारे याच्यात राहिले, घरात राहून राहिले. गरीबाचे लेकरं कामाला चालले. कपड्याच्या दुकानात लेकरं 15,000 रुपये महिन्यानं काम करून राहिले, शिकलेले पोरं. या पोरानं काय करावं? मोदी काय असं म्हणणार? मोदीचं कुठं लय चुकणार आता एवढ्यात. बरं, मला सांगा, मोदी आहे तो मुमकिन आहे, मोदीजींनी भारताचा विकास केला असं सगळे जण म्हणतात, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? अरे याच्या GST हे ते किती वातावरण बघलेलं आहे अमरावती शहर, अमरावती सर्व इकडलं. काका तुम्ही या समोर थोडे, तुम्ही मागून अरे तरी पण बोला ना. बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे. काका त्यांच्या मागून बोलत होते. काका, तुम्हाला अमरावतीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? काही माहित नाही, आम्ही वाशिम जातो. अरे पण तुम्ही मागून त्यांचे काँग्रेसच पाहिजे, निवडून काँग्रेसच पाहिजे आम्हाला. जुनाच राज पाहिजे. हे सगळं GST हे सगळं मालाले भाव नाही, कापसाले भाव नाही, सोयाबीनले नाही. आता विकल्यावर कास्तकार मग भाव वाढते, म्हणजे व्यापाऱ्याचा फायदा. कोणाचा फायदा? व्यापाऱ्याचा फायदा. आता कापसाचा भाव 7,000 रुपये आहे. 6,000 7,000. मागच्या वर्षी 9,000 10,000वर कापूस गेला. कास्तकारांना काय करावं?
मागच्या वर्षी कापसाचा भाव किती होता? 9,000 10,000. या वर्षी भाव किती आहे कापसाचा? 6,000 7,000. मग कास्तकारांना काय करा, गरीब लोकांना मजुरांना काय करा? शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या दादांना अमरावतीमध्ये बळवंतजी वानखेडे काँग्रेसचे उमेदवार हवे आहेत. दादा तुम्ही कोणाला मतदान करण्याची इच्छा आहे तुमची? भाजप. या ना समोर आहे ना. का बरं नवनीत राणाच पाहिजे तुम्हाला? नवनीत राणाने कॉलेज रोड वगैरे सगळे चांगले काम केले. आतापर्यंत मी पाहत आलेलो आहे ते नवनीत राणाने चांगले काम केले. भैया अपनी ये जो अभी इलेक्शन लगने वाली है लोकसभा की, तो उसमें आपके पसंद का उम्मीदवार कौन है? नवनीत राणा. नवनीत जी राणा. क्यों नवनीत जी राणा है? फेवरेट है वो. आपके फेवरेट है? उन्होंने क्या विकास काम किया अमरावती जिले अच्छा काम किए, उससे विकास कर रहे हो, हमारी नजर में सही है वो. तो भाजपा ने उनको उम्मीदवारी दी इसलिए आप उनको पसंद करते हैं कि वो जब पहले से करते? तो आप क्या चाहते हैं कि जब वो हम तो बोलते वही उम्मीदवार होना चाहिए. जब लोकसभा की इलेक्शन हो जाएगी और इलेक्शन में वो चुन के आएंगी, हाँ तो अच्छे काम कर रहे हो, सबके लिए अच्छे काम होते हैं. और कौन से काम अपेक्षित है? वो अच्छे काम कर रहे हैं इसलिए हम उनको अपेक्षा कर रहे हैं. हमारी अपेक्षा इतनी है को चुन के आना चाहिए. लेकिन लोग तो बोलते हैं कि वो दूसरों का कामों का श्रेय लेते हैं. नहीं, वो लोग कुछ भी करे, हमारे नजर में वो सही है. लोग कुछ भी कहे, इनके नजर में इनका उमेदवार सही है. काका तुम्हाला आपल्या अमरावतीच्या इलेक्शन बद्दल माहिती आहे का काही? लोकसभा इलेक्शन आता 2024 होणार आहे. तर याच्यामध्ये 37 उमेदवारांची यादी आहे. या एवढ्या मोठ्या उमेदवारांपैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? आपलं राणा. राणाच का बरं? नवनीत राणा चांगली आहे. चांगली आहे. मग त्यांनी अमरावतीसाठी कोणते कामं केले? सगळेच कामं केलेले आहे. कोणती कामं केले नेमकी? कोणती? आता दिसतात ते सगळेच काम आहे. आपल्याला वरचा माणूस पाहिजे, खालचा माणूस नाही पाहिजे, वर पाहिजे. देशाचा राजा चांगला असला पाहिजे, प्रजा सगळी चांगली राहते. देशाचा राजा चांगला असला पाहिजे, प्रजा खाली चांगली राहते. म्हणजे पुन्हा एकदा जनतेच्या बाजूनी मत आलेलं आहे की मोदींचे हात बळकट करायचे. दादा नमस्कार. दादा अमरावती मंडळमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. मला सांगा की अमरावतीचं हे जे आता इलेक्शनचं वातावरण तयार झालेलं आहे, कालपासून प्रचाराला सुद्धा सुरुवात झाली आहे, तर तुमच्या नजरेमध्ये अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? हे बघा, पहिली गोष्ट कसं आहे, जे काँग्रेस आणि भाजप आहे हे चारी पक्ष एकच आहे. ते त्यांचे सगळे सोयऱ्यामध्ये सर्व संबंध चालू राहतात उमेदवारीचे. तर आमच्या मताने इथं बदल घडवण्यासाठी आम्ही भारतीय घटनेचे जे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब उभे आहे. आणि आमचा एक कल आहे की त्यांना आम्ही ह्या याच्यातून निवडून आणणार आहे. बरं मला एक सांगा की नवनीत राणा सुद्धा SC आहेत, त्या पण आंबेडकरीच आहेत. त्यांना SC आरक्षणमध्ये त्यांनी अर्ज भरलेला आहे. मग त्यांच्याकडे तुमचा कल का नाहीये? ते SC नाही आहे. कारण जे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाने पहिले निर्णय दिला होता, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला होता. पण हायकोर्टामध्ये जिथं सत्तेपुढे शांतपणा चालत नाही, त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी कायम करण्यासाठी सध्या जो आहे हायकोर्टानं अजून निर्णय पूर्ण दिलेला नाही आहे, तो निवडणुकीनंतर निर्णय येणार आहे. नमस्कार दादा, तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही तुमच्या उमेदवाराकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहता? तुम्हाला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? देश स्वतंत्र झाला तेव्हापासून लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात त्याचे अनेक अमरावती जिल्ह्याला खासदार दिले. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखापासून सुदाम काकापासून उषाताई चौधरी, प्रतिभाताई पाटील, परंतु त्याच्यानंतर दादासाहेब गवई यांनी एक आपली छाप तोडली आहे लोकसभेचा खासदार म्हटल्यानंतर. या 5 वर्षामध्ये या खासदारांना अशी कोणती छाप तोडली हे या जनतेला, अमरावती जिल्ह्याकरांना, अमरावतीकरांना सर्वस्वी प्रेरित आहे. आणि हे जे निवडणूक होऊ घातलेली आहे भूमाफिया विरुद्ध भूमिपुत्राची निवडणूक आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड, छत्री तलाव असो, दिल्ली पब्लिक केचं जवळचा ही शाळा असो किंवा दान केलेली प्रॉपर्टी संस्थांची हेही सोडत नाहीत. तर अशा लोकसभेमध्ये असलेल्या उमेदवारांना निश्चित शिवभक्त झाला शिकवेल असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून या लोकसभेमध्ये आमचा जो उमेदवार आहे हा भूमिपुत्र आहे, कास्तकार आहे. त्याचबरोबर यांची एक वेगळी छाप आहे. मी 2007ला महापौर होतो त्यावेळेस मी एका प्रचारार्थ जिल्हा परिषदच्या आशेगावला गेलो होतो. आशेगावला तिथं बळवंतराव वानखळे मला ओळखत नव्हते, पण मी त्यांना ओळखत होतो की बळवंतराव वानखळे आहेत. त्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये असेल तर तिथं गेलो होता. एक कार्यकर्ता सायकलला तिथं आला आणि सायकलला आल्यानंतर तो म्हणतो, भाऊ माझ्या इथं लग्न आहे
आणि माझी इथे पत्रिका संपलेल्या आहे, माझ्या जवळच्या मी उद्या पत्रिका, अरे पत्रिका कशाला आणून देतो, पेन आणि डायरी काढला आणि कागदावर लिहिलं नाव आणि पत्ता, आणि त्या लग्नाला मी सुद्धा त्या लग्नाला गेलो होतो. 15 मिनिटं आधी आमचा आज जे बळवंतराव वानखडे आहेत ते 15 मिनिटं आधी त्या लग्नाला हजर होते. म्हणून कार्यकर्ता ते जाण असणारा उमेदवार आहे. हा निश्चित लोकसभेला लाखाच्या मताने निवडून येतील असा आमचा काँग्रेसी जनाचा ठाम विश्वास आहे. नमस्कार दादा, अमरावती मंडळमध्ये मी आपलं स्वागत करते. तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे या निवडणुकीमध्ये? माझ्या याच्यातला दिनेश बुब आहे. का बरं दिनेश बुब? नवीनही माणसाला चान्स दिलाच पाहिजे ना, जुन्या बोर वाटते. पण दिनेश बुब सुद्धा जुनेच आहे राजकारणामध्ये, ते कुठे नवीन आहे? नाही पण तशाही माणसाला चान्स द्या ना. असं थोडी आहे की एकच एक घेऊन बसा, पण घर थोडी आहे ते. मला सांगा, त्यांनी तर खूपच छोटा पक्ष निवडला आहे, म्हणजे प्रहार जनशक्ती हा भाजपा किंवा काँग्रेस यांच्या समोर खूप छोटा पक्ष आहे. प्रहारही कमजोर नाही समजा लागत, कोणताच माणूस कमजोर नाही आहे, सर्वाला 2 हात आहे. कमजोर प्रहार संघटना नाही आहे. ज्यावेळेस जनता खवलते ना त्यावेळेस प्रहारच दाखवून देते. अमरावतीचा लोकसभा इलेक्शन आता एका वेगळ्या वळणावर पोहोचलेला आहे. कालपासून सगळ्या उमेदवारांनी त्यांचा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. परंतु जनतेचा काय कौल आहे, जनतेच्या मनामध्ये काय आहे, जनतेच्या मनामध्ये काय खदखद आहे, जनतेच्या भावना काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी जनमत रस्त्यावर हा विषय घेऊन अमरावती मंडळ रस्त्यावर पोहोचलेला आहे. काका, अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला माहिती आहे? हो ना, आहे ना. आता याच्यामध्ये एकूण एवढे सगळे उमेदवार आहेत, त्या उमेदवारापैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण? मोदी सरकारचा उमेदवार आम्हाला पसंत आहे. मोदी सरकारचा उमेदवार तुम्हाला पसंत आहे. मग अमरावती जिल्हा लोकसभा मतदारसंघात मोदीजींचा उमेदवार कोण आहे? मोदीचा उमेदवार कोणाला मिळालेली आहे? भाजपाची उमेदवारी कोणाला मिळाली ते माहिती नाही ताई. यांना माहिती नाहीये भाजपाची उमेदवारी कोणाला मिळालेली आहे. तर मी काकांना सांगू इच्छिते की काका, भाजपाची उमेदवारी युवा स्वाभिमानच्या नवनीतजी राणा यांना मिळालेली आहे. हो, ते आम्हाला पसंत आहे. नवनीत राणा. नवनीतजी राणांना तुम्ही ओळखता का? ओळखतो. बऱ्याच वेळा टीव्हीवर बघितलेलं आहे त्यांना. प्रत्यक्षामध्ये भेटले का कधी? प्रत्यक्षामध्ये 1-2 वेळ भेटलो तिला मी, परंतु याच्यामध्ये टीव्ही मध्ये बऱ्याच वेळ पाहिलेलं आहे. मी समाज क्रांती आघाडीचा अमरावती जिल्हा संघटक आहे. निवडणुकीमध्ये काय आता 3 लोक टप मध्ये आहेत. कोणते 3 लोक? नवनीत राणा, आपले वानखडे आणि बुम. त्याच्यात सर्वात म्हणजे कसं होऊन राहिलं, काही लोक दबाव आणून प्रेशर आणून हे करून राहिले, आणि सामाजिक चळवळ आहे, सामान्यासाठी जे कार्य करायचं आहे ते अजूनही कोण केलं नाही. मोदीनं आता GST आणून ठेवला, आर्टिकल त्यानं कमी केले, आरक्षण कमी केलं, गरीब लोकांचे जे आरक्षण होते ते काढून घेतले. गरीब लोकांच्या आता बाबासाहेबाचं जे संविधानमध्ये जे आर्टिकल होतं ते बदलून टाकलं. आर्टिकल बदललं त्यांनी? 105 आणि 324 जे आता पहिले कंप्लीट केलं होतं. ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये ज्यामध्ये 3R66B ची जे कलम होती ते त्यानं कमी केली मोदी सरकारनं. त्याच्यामुळं गरिबाचं नुकसान होऊन राहिलं. नितीनदादा कदम जे काँग्रेसला मानतात, काँग्रेसला सपोर्ट करतात, आणि त्यांचा महाविकास आघाडीचा उमेदवार बळवंतजी वानखेडे यांच्या या प्रचार रॅलीमध्ये ते आज आलेले आहेत. तर आपण त्यांच्या विचारांमध्ये त्यांचा नेता कसा आहे ते जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, अमरावती मंडल न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत. या पक्षामध्ये एक खंबीर नेता होता, जो नेता शिवसेनेचा होता, परंतु महाविकास आघाडीने त्या नेत्याला न निवडता काँग्रेसच्या नेत्याची निवड केली आणि काँग्रेसच्या नेत्याला उमेदवारी दिली. तर ती का दिली असावी? कसं आहे, आपल्याला बरेच वर्षानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व लाभलं. जो एक शेतकरी पुत्र, बळवंतराव वानखडे म्हणजे एक शेतकरी पुत्र, त्यांचा जो प्रवास आहे, एक ग्रामपंचायत सदस्य, तर सरपंच, जिल्हा परिषद ते आमदार ते खासदार, असा नेता मी माझ्या लाईफमध्ये शहरामध्ये कधी बघितला नाही. एवढं प्रामाणिक नेतृत्व त्यांचं. आज तुम्ही बघत आहे हजारोच्या संख्येने त्यांच्या प्रचार रॅलीला लोक स्वतःहून येत आहे.
म्हणजे असं त्यांनी जे कामं केले, नाही तर आपल्या इच्छे 5 वर्षापासून खासदार आहे ना, त्यांचे पती 15 वर्षापासून आमदार आहे. त्यांनी विकास काय केला, स्वतःचा विकास केला, लोकांवर ताशेरे उडवले, त्याच्याशिवाय काही नाही केलं. कारण की आता जे बळवंतराव वानखेडे एक चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल. बळवंतजी वानखेडे यांचा विकास कामाचा अजेंडा तयार आहे का? अजेंडा तयार आहे, त्यांनी ऑलरेडी त्यांच्या मतदारसंघामध्ये करून दाखवलेला आहे ना. तोच ज्या खासदार मॅडम जे पतिदेव आहे ते 15 वर्षापासून ते आमदार आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा ग्रामीण क्षेत्रात वाटोळ केलेला आहे. अहो, शेतकऱ्यांचे पांढर रस्ते नाही आहे, पांढर रस्ते कागदावर खाल्ले. मी आरोप करतो त्यांच्यावर, मी तसा बोलत नाही, मी जमिनी हकीकत नाही, त्यांनी दाखवून द्या मला. रोड नाहीये चांगले, एवढी चांगली जमीन आहे, बातमी चांगली, तिथे बंधारे नाही आहे, इरिगेशन मध्ये एरिया आला पाहिजे, इरिगेशन मध्ये एरिया नाही. संसदेमध्ये समजा तुमच्या उमेदवाराला विरोधी पक्षामध्ये जाऊन बसण्याचं काम पडलं तर ते अमरावतीचा बुलंद आवाज तिथे उठवतील का? विरोधी पक्षाने पक्षामध्ये सत्तेमध्ये येणार आहे काँग्रेस यावेळेस. विरोधी पक्षात बसायचं ठीकच आहे, बस चल बाहेर. लोकांचं म्हणणं आहे की अबकी बार मोदी सरकार 400 पार हा सगळे नारे सगळीकडे चालू आहे आणि आपण क्षणभरासाठी समजू की तसंच झालंय आणि विरोधी पक्षामध्ये आपल्या उमेदवाराला बसायचं काम पडलं तर ते ताकदीने अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी कामं खेचून आणू शकतील का? तुम्ही विरोधी पक्ष सोडून द्या, सत्तेतच काँग्रेस येणार आहे. जर बाहेर कधी ताकद लढणारा माणूस आहे आणि एक प्रामाणिक नेतृत्व अमरावती शहराला भेटून आलं. सुदाम याच्या पहिला सुदाम काकाचं नेतृत्व पाहिलं होतं, तो व्यक्ती तेच गुण जयंतरावमध्ये दिसून आले. कारण का जमिनी होता तो कधी पाहिला नाही, कुणा आरोप प्रत्यारोप करताना तुम्ही जर बघितलं का कधी मला सांगा. जर असं त्यांनी कुणाला आरोप प्रत्यारोप केले असेल असा व्यक्ती नाहीये. म्हणून अमरावती मतदारसंघाला त्यांची एक काळाची गरज आहे, असं एक चांगला व्यक्तिमत्व पाहिजे. आपण बघितलंय सुप्रीम कोर्टामध्ये यांचं एक जात याचं प्रमाण हे होतं, हायकोर्टाने त्यांना पनिशमेंट दिलं 2-2.5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये. ते पण नाट्यमयरित्या पहिले जे प्रवेश होतो, नंतर ज्या दिवशी फॉर्म भरतो त्या दिवशी एकदम बरोबर टाइमला रिझल्ट येतो. हे काय हे जनता पाहू नये. आता हे जनतेचं न्यायालय, जनतेच्या जनता यांना सबक शिकवेन. याच्यानंतर असे नौटंकी आमदार आणि खासदार अमरावती शहराला भविष्यात दिसणार नाही. ही माझी जनतेला एक आव्हान आहे. चांगल्यात चांगल्या मताने जयंतराव आपला बळवंतराव वानखेडेला बहुमताने निवडून द्या. खूप खूप धन्यवाद नितीन भाऊ तुमचे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 21 जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये लढवत आहे. 3 पक्षामध्ये अमरावतीची जागा मागण्यामध्ये आमच्याकडून थोडीशी उशीर झाला, त्यामुळं ही जागा आम्हाला मिळू शकली नाही. परंतु आज जो उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीने या ठिकाणी जो दिलेला आहे तो सुरुवातीपासून पहिल्या नंबरवर असून जवळपास आज ही 15वी आमची रॅली आहे आणि सगळीकडे तुम्ही जे बघताय त्या पद्धतीनं सगळीकडे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि प्रचारात मोठी आघाडी घेतली असून आम्हाला सगळीकडे उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. शिवसेनेचे एक चांगले खंदे कार्यकर्ते शिवसेना सोडून प्रहारमध्ये गेले, त्याचा महाविकास आघाडीला काही नुकसान होणार आहे का? असं चित्र सध्या काही दिसत नाही आहे. शिवसेना आनंद गुळे, धाने पाटील, सुनील खराटे, त्यानंतर श्याम देशमुख, प्रीती बंड, पराग गुडदे, सर्व जे शिवसेनेच्या जिल्ह्याचे माझ्या सगळे नेते आहेत ते जवळपास उमेदवारासोबत आहे. सर्व कार्यकर्ते सुद्धा आहे, पदाधिकारी सुद्धा आहे, युवा सेनेचे सुद्धा सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्याचा खूप काही परिणाम आमच्यावरती होईल असं काही मला वाटत नाही. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेला विकास आणि राहिलेला विकास यामध्ये तुम्ही काय भेद कराल? अमरावती जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व आपल्या सन्माननीय महामहिम राष्ट्रपतींनी केलेलं आहे, गवई साहेबांनी केलेला आहे. या जिल्ह्याला मोठा वारसा आहे. त्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास या सरकारकडून आणि खासदाराकडून अपेक्षित होता तो झाला नाही. कारण काही ठराविक मोठ्या प्रकल्पावरती प्रचंड निधी हा ट्रान्सफर केल्यामुळं
सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला निधी मिळत नाही आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे आणि एका बाजूला समृद्धी महामार्ग त्यांनी केला असं ते आपल्याला दाखवत आहे, परंतु सर्वसामान्य माणसांना विकास मिळालेला नाही आहे. उलट मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये खासदारांची वागणूक अशी राहिली की याच्यापूर्वी कधी खासदार नव्हते, नंतर कधी होणार नाही, आम्ही परमनंट खासदार आहे. आणि एक वादग्रस्तपणा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राहिला. जिल्ह्यात सगळ्या पक्षाचे लोक असतात, सगळ्या स्तरावरचे लोक असतात. आपला पक्ष सत्तेत आहे म्हणून आपण आपल्या हिशोबाने वागतो असं नाही, सर्वांचा आपल्याला आदर करावा लागतो, सर्वांना घेऊन चालावा लागतो. ते चित्र या सरकार आणि लोकप्रतिनिधीमध्ये दिसलं नाही. म्हणून एक सामान्य कार्यकर्ता जो सर्वांना भविष्यामध्ये घेऊन चालेल आणि अमरावती जिल्ह्याचा विकास करेल अशा हिशोबाने उद्धव बाळासाहेब ठाकरे सहित उद्धव साहेबासहित सर्व लोकांनी विचार करून एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा पुत्र या ठिकाणी दिलेला आहे. आम्हाला निश्चित अपेक्षा आहे यावेळेला आमची जागा या ठिकाणी बळवंतराव वानखडे पंजा चिन्ह क्रमांक 2चा हा म्हणजे त्यांचं क्रमांक 2चं बटन आहे, हे दाबून लोक निश्चित विजय करतील. मला सांगा की या निवडणुकीमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? आमच्या पंचायत ठरवायचं आहे अधिक. ठरवायचं आहे? कधी ठरवणार आहे मग? आता टाइम आहे ना अधिक. पण तुम्हाला कसा नेता पाहिजे? नेता कसा पाहिजे यार, सगळे नेता एकसारखेच आहे आताच्या हिशोबानं, सगळे नेता एकसारखेच आहे ना, क्या बोलेंगे उसमें. काहीतरी विचार केलेला असेल ना की आता अमरावतीसाठी अशा पद्धतीचा खासदार आपल्याला पाहिजे आहे. तुमचा काय अपेक्षा आहे, तुमच्या काय समस्या आहे, तुमच्या समस्या सोडवण्यात पाहिजे आहे का? समस्या तर आहेच ना, पुष्कळ समस्या आहे, रोडवर समस्या आहे, तर महागाईच्या समस्या आहे, त्याच्या बाद आपलं ते टॅक्स वगैरे वाढले आहे दुनियाभराचे. अर्ज केल्यानंतर बी डबल 3 पावत्या दिलेल्या आहेत त्यांना आमच्याकडे. पहिले 2300 रुपयाची दिलेली आहे, नंतर 2800 रुपयाची आली आहे, आता 3900 रुपयाची आली आहे. एक ठराविक नाही आहे ना का बा तुम्हाला एवढं टॅक्स भरावं लागते म्हणून. आतापर्यंत 30-40 वर्षापासून आम्ही टॅक्स भरलेले आहे, आता यावेळी आम्ही टॅक्स भरलं नाही आहे. हेच मी विचारले की येणारा जो कोणता उमेदवार असेल त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा याचं आहे का महागाई वगैरे थोडी कमी झाली पाहिजे. आणि आम्ही तर एकदम लो आलं काम आहे ना, 7-8 हजार रुपये 7-8 हजार रुपये कमवणारे माणसं आहे आम्ही. त्या कारणानं आम्हाला काही आता जपून नाही आलंय. तर महागाई कमी करणारा आणि सामान्य लोकांना न्याय देणारा नेता यांना हवा आहे, कारण यांनी अजूनपर्यंत कुठल्या उमेदवाराला हे निवडून देणार आहे त्यांचा पसंतीक्रम त्यांनी ठरवलेला नाही आहे. दादा तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण है? मेरे को जमता नहीं ना वो. कोई तो होगा ना जो उम्मीदवार दिल में आपने चुन के रखा होगा? नहीं ऐसा कुछ भी नहीं, अभी कोई चुन के नहीं रखे अभी अपने. जो हमारे को अच्छा दिखेगा, जो गरीबों की गरीबी हटाएगा हम उसको वोट देंगे. ये सब्जी वाले की गाड़ी लौट रहा मैं दिन भर 400-500 रुपये कमा रहा है, ऐसा हमारे को सेफ्टी कुछ रहेगा हमारे लिए तो हम उसको वोट देंगे जो हमारा गरीबों का भला करेगा, तो उसको वोट देंगे हम, बाकी कुछ भी नहीं मैडम. अभी अमरावती के इलेक्शन का जो चालू हो गया वो प्रचार में आपने किन किन उम्मीदवारों के नाम सुने? अभी तो वैसा अभी बहुत जनों के सुने हमने, लेकिन कैसा है जो हमको अच्छा लगेगा हम उसको वोट मारेंगे.